नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया आजची ठळक बातमी. चिमूरचे चित्रकार मनोहर भानारकर यांनी नागपूरमध्ये रेखाटली साहित्यिक राम गणेश गडकरी यांची मनमोहक रंगोली. स्वातंत्र्य संग्रामातील शौर्यासाठी प्रसिद्ध असलेले विदर्भात कला या माध्यमातून जिल्ह्याचे नाव रोशन करणारे एक नाविन्य कलाकार समोर आले आहेत. विदर्भातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील होतकरू नैसर्गिक प्रतिभेचे धनी चित्रकार व मूर्तिकार मनोहर भानारकर यांनी नुकतेच नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात आपल्या अद्वितीय कलेने उपस्थितांना चांगलीच भुरळ घातली. मनोहर भानारकर यांची ओळख चंद्रपूर जिल्ह्यात एक उत्कृष्ट चित्रकार व मूर्तिकार म्हणून आहे. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड होती, पण घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे त्यांना पुढील औपचारिक शिक्षण करता आले नाही. परंतु त्यांनी परिस्थितीपुढे हार न मानता आलेल्या संकटावर मात करत आपल्या नैसर्गिक प्रतिभेच्या बळावर चित्रकला, मूर्तिकला आणि रंगोलीच्या क्षेत्रात एक खास स्थान निर्माण केले आहे. अनेक राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धाच्या माध्यमातून सहभाग घेऊन त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले असून ज्यामुळे यांची कला सर्व दूरवर पोहोचली आहे. नुकतेच नागपूर येथील महात्मा फुले सभागृह रेशीमबाग येथे आयोजित साहित्यिक संमेलन या कार्यक्रमात त्यांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. या महत्त्वाच्या प्रसंगी मनोहर भानारकर यांनी साहित्यिक राम गणेश गडकरी यांची मनमोहक आणि सुंदर रंगोली साकारली. त्यांची ही रंगोली इतकी प्रभावी होती की ती पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्यचकित करून गेली. तसेच सर्वच कलाकारांच्या वतीने सन्मान कार्यक्रमाच्या आयोजकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी मनोहर भानारकर यांच्या या कलात्मक योगदानाची विशेष नोंद घेतली आणि त्यांच्या या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कलेला जीवन ठेवणाऱ्या मनोहर भानारकर यांचे हे कार्य तरुणासाठी प्रेरणादायी आहे. या नाविन्यपूर्ण कार्याबद्दल संपूर्ण विदर्भातून सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठाणे जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाडसह केजी न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.